गोष्टीचे नाव आहे विसाळवाडीचा शापित डोंगर. कोकणातील घनदाट जंगलामध्ये विसाळवाडी नावाचं एक लहानसं गाव होतं. हे गाव सुंदर होतं, पण गावकऱ्यांच्या मनात एक भीती कायम घर करून बसलेली होती. गावाजवळच असलेल्या काळा डोंगराची गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्या डोंगरावर रात्री कोणीही जाऊ शकत नव्हतं. रात्रीच्या वेळेस तिथून विचित्र किंकाळ्या, वेडसर हशा आणि बांगड्यांचे आवाज यायचे. काही जण जे तिथे गेले ते कधीच परत आले नाही. गावात एक प्रथा होती. सूर्य मावळल्यापूर्वीच प्रत्येकाने घरात जायचं आणि दरवाजे बंद करून घ्यायचे. एक दिवशी या गावात सुहास आणि त्याचे 3 मित्र राहुल, रिया आणि सतीश शोध मोहिमेसाठी आले. ते चौघेही पुण्यातून आले होते आणि त्यांना अशा भुताटकीच्या कथा सत्य असतात की नाही हे शोधायचं होतं. या गोष्टी फक्त गावकऱ्यांच्या कल्पना आहेत, सुहास म्हणाला. पण गावकरी इतके घाबरलेले आहेत का? रियाने विचारलं. ते चौघं गावात फिरले आणि एका वृद्ध इसामाला भेटले. अप्पासाहेब, ते गावातील सर्वात जुने रहिवासी. तुम्ही त्या डोंगराकडे जाऊ नका लेकरांनो, अप्पासाहेब म्हणाले. ते ठिकाण शापित आहे. कित्येक वर्षापूर्वी तिथे एक भीषण घटना घडली होती. सुमारे 100 वर्षापूर्वी त्या डोंगरावर एक जुना किल्ला होता. तो किल्ला राजा शंकरराव देशमुख यांच्या ताब्यात होता. त्यांची मुलगी वैदेही ही अतिशय सुंदर आणि मनमिळावू होती, पण तिचं आयुष्य दुर्दैवी ठरलं. गडावरील मुख्य सेनापती रणवीरला राजकन्या वैदेही आवडत असे, पण त्यांचं प्रेम एकतर्फी होतं. एक दिवशी त्याने राणीला भेटण्यासाठी बोलावले व त्याने आपल्या भावना राणीला बोलवून दाखवल्या, पण वैदेहीने त्याला नकार दिला. त्यामुळे रागाने वेड्या झालेल्या रणवीरने गडावरून तिला ढकलून देऊन तिची हत्या केली. त्यानंतर त्या गडावर दररोज वैदेहीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. रागाच्या भरात रणवीरने तिथेच स्वतःला फाशी लावून घेतली. पण मरताना त्याने एक शाप दिला, जो कोणी या डोंगरावर येईल त्याचा मृत्यू होईल. त्याच्या मृत्यूनंतर गड ओसाड झाला. तिथे गेलेल्या लोकांना अचानक अपघात व्हायचे किंवा बेपत्ता व्हायचे. ही कहाणी ऐकून सुहास आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं की ते डोंगरावर जाणार. त्या रात्री ते चौघं गपचूप डोंगराकडे निघाले. गावकरी त्यांना अडवू शकतील म्हणून त्यांनी कुणालाही न सांगता तिथून प्रस्थान केले. जसं जंगलाच्या दिशेने जाऊ लागले तसा तसा वातावरणात बदल जाणवू लागला. हवा अचानक थंड झाली आणि एक विचित्र वास त्यांना जाणवू लागला. मातीत मिसळलेल्या कुचक्या फुलांचा वास. कुणाला हा वास येतोय का? राहुलने विचारलं. हो, कुठल्याशा जुन्या वस्तूचा वास वाटतोय, सतीश म्हणाला. तेवढ्यात रियाच्या पायाला काहीतरी अडकलं. ती खाली वाकून पाहू लागली आणि तिला एका माणसाचा सांगाडा दिसला. हे इथं काय करतंय? ती घाबरून ओरडली. पण सुहास म्हणाला, कोणीतरी जुना प्रवासी असावा. आपण पुढे जाऊया. डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यावर त्यांना तो किल्ला दिसला, जो त्या अवस्थेत होता ते पाहून वाटत नव्हतं की 100 वर्षापूर्वीचा आहे. जणू तो नुकताच उद्ध्वस्त झाला होता. ते आत गेले. आत खूप मोठा दरबार हॉल होता. जुनी चित्र, तुटलेली झुंबर आणि भिंतीवर काळसर रक्ताचे डाग. हे बघा, भिंतीवर ओरखडे आहेत, रियाने भीतीने दाखवलं. अचानक त्यांना मागून एक हसण्याचा आवाज ऐकू आला. ते सगळे दचकले. कोण आहे तिथे? सुहास जोरात ओरडला. कोणीच उत्तर दिलं नाही. पण समोरच्या आरशात एक सावली दिसली. ती एका स्त्रीची होती, जिने पांढरी साडी घातली होती आणि तिच्या केसात मोत्यांचा गजरा होता. त्या स्त्रीने अचानक मोठ्याने किंकाळी फोडली. तेवढ्यात झुंबर जोरात खाली कोसळलं. ते सगळे घाबरून मागे पळाले. चला, आपण इथून निघूया, राहुल ओरडला. ते धावतच दरवाजाजवळ आले, पण तो दरवाजा आपोआप बंद झाला. आता त्यांना वाटलं की त्यांनी मोठी चूक केली. आता काय करायचं? सतीश म्हणाला. तेवढ्यात मागून एक आवाज आला. तुम्ही इथे का आलात? सर्वांनी मागे वळून पाहिलं. समोर रणवीर उभा होता. त्याचा चेहरा अर्धा जळालेला, डोळे रक्तासारखे लाल, हातात तलवार होती. त्याने ओरडताच सतीश हवेत उचलला. त्याला एका भिंतीवर आपटलं. तो कण्हत खाली पडला. रिया, सुहास, राहुल अक्षरशः थरथरत होते. हे काय होतंय?
राहुल चित्करला. हा रणवीरचा आत्मा आहे. त्याने आपल्याला इथून जाऊ देणार नाही, रिया भीतीने म्हटली. सुहासला आठवलं की गावकऱ्यांनी सांगितलं होतं वैदेहीचा आत्मा अजूनही इथं आहे. जर तिच्या आत्म्याची सुटका केली तर शाप संपेल. त्याने जोरात ओरडून वैदेहीला, जर तू इथे असशील तर आम्हाला मदत कर. त्या क्षणी एका कोपऱ्यातून एक स्त्री आकृती प्रकट झाली. ती वैदेही होती. तिच्या डोळ्यात दुःख आणि राग होता. रणवीर, तुझे अत्याचार संपले पाहिजेत, ती म्हणाली आणि रणवीरच्या आत्म्यावर ती ओरडली. रणवीर जोरात किंचाळला. त्याच्या आत्म्याभोवती निळा प्रकाश झगमगू लागला. वैदेहीने हात पुढे केला आणि रणवीर कधीही न उघडणाऱ्या दारातून काळोखात विलीन झाला. त्यानंतर वातावरण शांत झालं. दरवाजा आपोआप उघडला. सतीशला आधार देत ते तिघं पायऱ्या उतरू लागले. जेव्हा ते गावात पोहोचले तेव्हा गावकऱ्यांना आश्चर्य वाटले. तुम्ही जिवंत परत आलात, आप्पासाहेब म्हणाले. सुहासने संपूर्ण कहाणी सांगितली. गावकऱ्यांना समजलं की आता शाप संपला आहे. त्या रात्री पहिल्यांदा संपूर्ण गावभर दिवे लागले होते आणि लोक आनंदाने घराबाहेर आले. जरी डोंगराचा शाप संपला असला तरी सुहासच्या मनात एक प्रश्न होता. वैदेहीचा आत्मा गेला कुठे? त्याला उत्तर मिळालं नाही. पण एका रात्री त्याला स्वप्नात ती दिसली. ती हसत होती. गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यास मिळतील. धन्यवाद.